आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर सध्याला मोठ्या प्रमाणात आपल्याला बाधित होताना बघायला मिळत आहेत. कोरोनामुळे ही संख्या जी आहे ही तिसऱ्या लाटेमध्ये सध्याला कमी होतोय आणि आरोग्य जी यंत्रणा आहे किंवा इतर यंत्रणा आहे त्यावर आपल्याला ताण काहीसा येताना जो आहे तो बघायला मिळतोय. अशात साधारणपणे असं आपल्याला दिसतं आहे की याच्या मध्ये जर का तुम्हाला कोरोना झाला त्यानंतर तुम्ही बरे झाल्यानंतर जो विलगीकरणाचा कालावधी आहे तो कमी होऊ शकतो का, काय यामध्ये तथ्य आहे का, किंवा मग काय परिस्थिती आहे किंवा इतर देशांमध्ये काय परिस्थिती आहे आणि आपल्यामध्ये काय त्यामध्ये फरक आहे, या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर शिवकुमार उत्तुरे सर आहेत. आपण त्यांच्याशी या संदर्भात बातचीत करूया. सर, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत. सध्याला जो विलगीकरणाचा कालावधी आहे तो कमी होऊ शकतो का, असा मोठा प्रश्न जो आहे तो निर्माण झाला आहे. आरोग्य यंत्रणेवरचा जर का ताण कमी करायचा असेल तर आपण काय काय करायला हवं? आता कसं आहे, पहिला तुम्ही बघितलं की आपण विलगीकरण ऑलमोस्ट सांगत होतो की 14 दिवस करणं जरुरी आहे. जेव्हा फर्स्ट वेव्ह आली, सेकंड वेव्ह आली तेव्हा. पण ही जी थर्ड वेव्ह आलेली आहे त्याच्यामध्ये ओमायक्रॉन सर्वात, म्हणजे डेल्टापेक्षा ओमायक्रॉन केसेस जास्ती दिसत आहेत. आता ओमायक्रॉन हा डेल्टापेक्षा जे इन्फेक्शन होतं त्याचं रेट जरी वाढलं, म्हणजे स्प्रेड जरी वाढला असेल तरी त्याच्यामुळे जे पेशंटना जो त्रास होतो, जे ताप येतो, खोकला येतो, हा नक्कीच डेल्टापेक्षा फार कमी आहे. आणि ह्याच्यावरती आता स्टडीज पण झालेले आहेत, कारण हा आपल्या देशात आत्ताच आलेला आहे पण बाकीच्या देशात हा गेले 2-3 महिन्यापासून चालू आहे. आणि त्यांनी असं स्टडी करून बघितलेलं आहे की नॉर्मली 7 दिवसानंतर तुम्ही हा आजार स्प्रेड करू शकत नाही. ते इतकं कमी होतं व्हायरल लोड जो म्हणतो आपण, की तो 7 दिवसानंतर आपल्याला तो बाकीच्यांना ट्रान्समिट करणं ऑलमोस्ट नेग्लिजिबल, नाही तर बंद होऊन जातं. आणि म्हणून आपण जे पहिला 14 दिवसावरनं मग आपण 10 दिवसावरती आलो आणि आज आपण म्हणतोय की 7 दिवस आयसोलेशन इज मोर दॅन इनफ. आफ्टर 7 दिवस चांगला मास्क घालून तुम्ही तुमचं नॉर्मल कामावरती जाऊ शकता. आणि ह्याचा मोठा ॲडव्हान्टेज एस्पेशली आपल्या जे हेल्थ केअर वर्कर्स आहेत त्यांच्यावरती एवढा मोठा ॲडव्हान्टेज असा आहे की आपण जसं पहिला वेव्ह, दुसऱ्या वेव्हमध्ये हेल्थ केअर वर्कर्स जे कामासाठी हात होते ते फार कमी पडत होते हॉस्पिटल्समध्ये. आणि त्याच्यातले जर का इन्फेक्ट झाले तर ते 14 दिवस आणि 10 दिवस ते लोक ऑब्वियसली त्यांना आयसोलेशन कंपल्सरी होतं. म्हणून द नंबर ऑफ हेल्थ वर्कर्स वर्किंग हे फार कमी होत चालले होते त्यावेळेला. पण आता जर का आपण 7 दिवसाचं म्हणत असेल तर ते 7 दिवसानंतर डेफिनेटली ते स्प्रेड करू शकत नाहीत. म्हणून जर का ते फिजिकली नॉर्मल असतील, म्हणजे काम करू शकत असतील, त्यांना जर का बॉडी एक आणि जर का बाकीचं थकवा बिकवा नसेल तर नक्कीच ते कामावरती जाऊ शकतात. हे वर्ल्ड ओव्हर आता जे झालेलं आहे स्टडी, ह्याच्यामध्ये हे प्रूव्ह केलेलं आहे. आणि तिकडे पण तुम्ही पाश्चात्य देशांमध्ये पण उलट आता तिकडे तर 5 दिवसाचं विलगीकरण करतात ते लोक, कारण त्यांच्याकडे आपल्यापेक्षा कमी हेल्थ केअर वर्कर्स आहेत. तर कोणत्या देशांचं म्हणजे असं बघायला मिळतंय किंवा मग तुमच्या निरीक्षणामध्ये काय? आता युरोपमध्ये हे सगळीकडे चालू आहे. ते लोक 5 दिवसामध्ये, फ्रान्समध्ये, इटलीमध्ये 5 दिवसानंतर ते सांगतात हेल्थ केअर वर्कर्सना तुम्ही कामावरती परत या. पण आता आपल्या इकडे अजूनही 7 दिवस आपण का म्हणतो की त्यांनी जे टेस्टिंग केलेलं आहे 7 दिवसानंतर RT-PCR टेस्ट जी परत त्यांनी रिपीट करून घेतली त्याच्यामध्ये ते नेगेटिव्ह सापडतात, म्हणजे ते पसरवू शकत नाहीत. आणि हा जो ओमायक्रॉनमुळे जो त्रास होतो आहे लोकांना तो मॅक्झिमम 3 ते 4 दिवसच होतो. म्हणजे 90-95% लोकांना म्हणून आपण सांगतो की घरीच तुम्ही आयसोलेट करून घ्या. नॉर्मल जे औषधं असतात ते नॉर्मल जे विटॅमिन्स आहेत, पॅरासिटामॉल गोळी आहे ते घेत राहा. आणि बऱ्याच लोकांमध्ये आपण बघतोय की आपोआप ते 3 दिवसानंतर बरे होतात, त्यांचा ताप निघून जातो. आणि म्हणून गव्हर्नमेंटनी काय सांगितलं आहे आणि ICMRनी पण सांगितलं आहे की 7 दिवसानंतर आयसोलेशन बंद करू शकता इफ यू हॅव नो फीवर. म्हणजे तुम्हाला 3 दिवसासाठी कंटिन्युअसली ताप जर का येत नसेल तर तुम्ही नक्कीच आयसोलेशनमधनं बाहेर पडू शकता. साधारणपणे सर बघायचं झालं तर आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत इतर कर्मचारी पण बाधित होतात. अशात जर का सरकारवरचा आपण ताण कमी करायचा म्हटला
तर त्या सगळ्यांसाठी पण हे लागू होऊ शकेल? हो, हा सगळ्यांसाठी म्हणजे हे जे टेस्ट झालेले ते सगळ्यांसाठीच आहेत. जे मी सांगतोय की 7 दिवसानंतर तुम्ही कामावर जाऊ शकता, हे नक्कीच होऊ शकतं. आणि उलट ह्याच्या पुढेही सरकार गेलेलं आहे आणि ICMRचं पण डायरेक्टिव्ह झालेले आहेत की आपल्या ॲडमिशन्स जे लागतात पेशंटना जे ॲडमिट होतात ते जर का 3 दिवसामध्ये बरे झाले तर त्यांना पुरे 7 दिवस पण ॲडमिट राहण्याची जरुरी नसते. दे कॅन बी सेंट होम आणि 3 दिवसानंतर ते घरी जाऊन ते 7 दिवसापर्यंत आयसोलेट ते होऊ शकतात. तर हे पण म्हणजे सेकंड वेमध्ये जो फरक होता, कारण मी स्वतः सेकंड वेमध्ये बाधित झालो होतो आणि मी 9 दिवस ॲडमिट होतो त्यावेळेला, कारण त्यावेळेला ती थिंकिंग तशी होती, 14 दिवसाची होती. पण ह्या वेळेला नक्कीच 3 दिवसानंतर पेशंट जर का नॉर्मल असेल तर त्यांना आम्ही घरी पाठवतो आणि त्यांना आम्ही घरीच आयसोलेशन सांगतो. आणि हे का सांगतो म्हणजे ज्या पेशंट्सना खरीच हॉस्पिटल बेडची जरुरी आहे त्या पेशंटना इझिली बेड मिळावं म्हणून हे केलं गेलं आहे. साधारणपणे बघायचं झालं तर दुसऱ्या म्हणजे सगळ्या फ्रंटलाईन वर्कर्स असेल का आरोग्य कर्मचाऱ्यांकडनं दुसरी लस घेण्यात आली, त्या संदर्भात आपण बोलतो. अजून एक मुद्दा येतो प्रामुख्याने की डेल्टा आणि ओमायक्रॉन ह्यामधला जो फरक आहे तो आता प्रकर्षाने दिसतोय. म्हणजे इन्क्युबेशन पिरियड असेल तो डेल्टामध्ये मोठा होता, तो आता कमी झालेला आहे. अशा तुमची काय निरीक्षणं आहेत यामध्ये की मोठ्या प्रमाणात ओमायक्रॉन पसरतो आहे, तर त्याचा प्रादुर्भाव कितपत हा जाऊ शकेल, काय या संदर्भात अंदाज किंवा काय निरीक्षण आहे? नाही, मेडिकली तुम्ही विचारलं तर म्हणजे जर का तुम्ही चॉईस दिलं की डेल्टा व्हायला पाहिजे की ओमायक्रॉन व्हायला पाहिजे तर नक्कीच मी सांगेन ओमायक्रॉन. कारण जसं मी सांगितलं तसं ओमायक्रॉनचं जरी स्प्रेड फास्ट असला तरी तो जो इफेक्ट होतो माणसांवरती, अनलाईक डेल्टा जिकडे डेल्टामध्ये ऑक्सिजन टेन्शन कमी व्हायचं, भयंकर ताप यायचा, हा आपल्याला ओमायक्रॉनमध्ये दिसत नाही. आणि ऑक्सिजन हे तुम्हाला माहिती आहे सेकंड वेमध्ये सर्वात इम्पॉर्टंट ऑक्सिजन कमी पडलं होतं म्हणून बऱ्याच पेशंट दगावले ऑक्सिजनमुळे. ओमायक्रॉनमध्ये आपण क्वचित कुठेतरी बघतो की पेशंटला ऑक्सिजन बेड लागतं आहे. आणि ह्याचं पण कारण आहे की ओमायक्रॉन अफेक्ट जो होतो तो अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट आहे. म्हणजे फुफ्फुसापर्यंत जसा डेल्टा जायचा तसा तो डेल्टा ओमायक्रॉन जात नाही. म्हणून HRCT जे इतकं कॉमन होतं सेकंड वेवमध्ये, जे CT स्कॅन करायचे आपल्या चेस्टचं आणि त्याच्यामध्ये ते ग्राउंड ग्लास अपिअरन्स आणि डिस्ट्रक्शन ऑफ लंग्स बघायचे, ते आपल्याला बिलकुल दिसत नाही आहे ओमिक्रॉनमध्ये. म्हणून आम्ही HRCT करणं पण बंद केलेलं आहे आता. आणि नुसता ऑक्सिजनवरती आपण कोणाला सांगतो जास्ती ऑक्सिजनवरती हे ठेवायला, लक्ष ठेवायला, जे एल्डरली पेशंट्स असतात, वयस्कर लोक असतात, नाहीतर ज्यांना कोमॉर्बिडिटीज आहेत, म्हणजे डायबिटीज म्हणा, ब्लड प्रेशर म्हणा, किडनी डिजीज म्हणा, हार्ट डिजीज म्हणा, त्यांना आपण नक्कीच सांगतो की तुम्ही वरचेवर तुमचं ऑक्सिजन प्रेशर घेत राहणं जरुरी आहे. साधारणपणे बघायचं झालं तर जे फ्रंटलाईन वर्कर्स आहेत किंवा मग आरोग्य कर्मचारी आहेत यावरचा जर का ताण कमी करायचा आहे तर तो कालावधी तसाच सरकारने काय म्हणतात ताण आला तर तो कमी केला आहे. साधारणपणे 7 दिवसाच्या ऐवजी जर का ताण येत असेल तर 5 दिवस त्यांनी केला आहे. पण प्रामुख्याने बघायचं झालं तर मोठ्या प्रमाणात जर का हे बाधित होत असेल आणि अशा परिस्थितीमध्ये जर का सरकारी यंत्रणेवर आणि आरोग्य यंत्रणेवर जर का ताण येत असेल तर हा कालावधी देखील कमी होऊ शकतो असं देखील निरीक्षण साधारणपणे सरांनी नोंदवलेलं आहे. कॅमेरामॅन गजानन बाळापूरकर सह अभिषेक मुठाळ, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.